मुंबईतील मिठी नदीतून गाळ काढण्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सईदा खान यांनी आज स्थायी समितीच्या बैठकीत केला। या बैठकीदरम्यान त्यांनी काही व्हिडिओ आणि फोटो पुरावे सादर करून गंभीर आरोप केले। मिठी नदीतून काढलेल्या गाळात बाहेरून आणलेला मातीचा ढिगारा मिसळला जात असल्याचा सईदा खान यांचा दावा आहे। कुर्ला आणि वांद्रे परिसरात ट्रकमधून डेब्रिज आणून टाकलं जात असल्याचं त्यांनी निदर्शनास आणलं। त्यामुळे प्रत्यक्ष गाळ काढण्याचं काम योग्य पद्धतीनं होत नसल्याचा आरोप सईदा खान यांनी केला। मुंबईकरचे टॅक्सपेयरचे पैशाचे खिलवाड आहेत, याच्यावर अंकुश पाहिजे। कारण की सध्या आम्हाला प्रत्येक आठवड्यात हे भेटते की एवढा गाळ काढला, तो 30% गाळ आत्तापर्यंत काढलेला आहे। तो हे गाळ नुसतं मिठी नदीचा आहे की कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे? कारण की माझे जे पुरावे आहेत मी सगळ्यांना पाठवले, त्यामध्ये स्पष्ट दिसतंय की रिव्हर बेल्टला ते कन्स्ट्रक्शन मटेरियल टाकतात, त्याच्यावर सिल्ट टाकतात आणि तो काळा रंग होऊन जातात आणि मोठमोठे पत्थर आहे। तर सिल्टमध्ये पत्थर असतात, नदीला पत्थर नसतात। तो माझ्या हे शंका उभा झाली की बाबा हा डेब्रिज काढून सिल्ट टाकता आणि घेऊन जातात। वळूयात पुढच्या बातमी।